नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज एक छानशी कविता घेऊन आलेली आहे. कविता पण म्हणता येईल, लेख पण म्हणता येईल, दोन्ही गोष्टी आहेत. पण आज एकावर एक फ्री आहे. आपल्या गृहिणींसाठी तर खास आहे. आपल्याला बघा, एक गोष्ट कोणती मिळाली, त्याच्यावर जर एक कोणती गोष्ट जर फ्री असली तर आपण खूप एक्साइटेड असतो. आपल्याला वाटतं नाही, घ्यावी ही गोष्ट, कारण की त्याच्यावर ती गोष्ट फ्री मिळते बरं का. त्याच्यामुळे आजचा लेख हे शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सविताला सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये. चला, एक विकत घ्या आणि एक त्यावर फुकट घ्या. एक विकत घ्या, एक त्यावर फुकट घ्या. काय विकत घेताय तुम्ही? काय घ्यायचं आपल्याला विकत? साबण, सोडा, घरातल्या गोष्टी, काय काय घ्यायचंय काय आपल्याला विकत? पण आज त्याबद्दल काहीच विकत घ्यायचं नाहीये आपल्याला. आपल्याला बॉडी शरीरासाठी ज्या उपयोगी आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे राग मिळाल्यावर, आता ह्या लेखातून तुम्हाला समजेलच, मी एक्सप्लेन करत नाही. लेख पूर्ण ऐका तेव्हा समजेल. जर आपण राग विकत घेतला जर आपण राग विकत घेतला, तर त्यावर आपल्याला ॲसिडिटी ही फुकट मिळते. जर आपण ईर्ष्या विकत घेतली, त्यावर आपल्याला डोकेदुखी फ्री मिळते. आपण जर कुणाचा द्वेष विकत घेतला आपण कुणाचा जर द्वेष विकत घेतला, तर आपल्याला अल्सर हा फुकट मिळतो. जर आपण ताणतणाव विकत घेतला जर आपण ताणतणाव जर विकत घेतला, तर आपला रक्तदाब, बीपी उदाहरणार्थ फुकट मिळतो आपल्याला. जर आपण विश्वास विकत घेतला जर आपण विश्वास विकत घेतला, तर आपल्याला मैत्रीही फुकट मिळते बरं का. जर आपण व्यायाम विकत घेतला जर आपण व्यायाम विकत घेतला, तर आपल्याला निरोगी आयुष्य हे फुकट मिळतं. जर आपण शांती विकत घेतली जर आपण शांती विकत घेतली, तर आपल्याला समृद्धी ही फुकट मिळते. जर आपण प्रामाणिकपणा विकत घेतला जर आपण प्रामाणिकपणा विकत जर घेतला, तर आपल्याला झोप ही फुकट मिळते. आणि हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे. हो की नाही? आपल्याला काय विकत घ्यायचं आणि काय फुकट त्यावर मिळवायचं, हे सगळं कशावर अवलंबून आहे? तर आपल्या स्वतःवर. आणि ते आपणच ठरवायचं बरं का. आपल्याला काय हवं, काय नाही ते. आता एक विचार करून बघा. टायर चालतं. गाडीचं टायर चालतं, घासलं जातं. पण पायाचे तळवे हे आयुष्यभर धावत राहून सुद्धा नवीनच्या नवीनच राहतात. टायर तरी बदलावं लागतं, पण पायाचे तळवे आपल्या शेवटपर्यंत, मरेपर्यंत तेच राहतात. शरीरामध्ये 75% पाणी हे पूर्ण बॉडीमध्ये 75% पाणी आहे. आणि तरीही लाखो रोमछिद्र ही असून सुद्धा एक थेंब सुद्धा त्यातून गळत नाही. विशेष आहे की नाही? कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही. कारण आपण आपला स्वतःचा तोल हा छान राखतो. कोणतीही बॅटरी चार्जिंग शिवाय चालत नाही. कोणती पण बॅटरी चार्जिंग शिवाय चालत नाही. पण आपलं हृदय हे जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड थकत नाही. आणि अखंड ते धडकतच राहतं. त्याला चार्जिंगची गरज नाही. कोणताही पंप कायम चालू राहू देत. कोणताही पंप कायम चालू राहू शकत नाही. पण रक्त आयुष्यभर अखंड शरीरामध्ये वाहत राहतं. आहे का नाही वैशिष्ट्य? जगातील सर्वात महागडे कॅमेरे सुद्धा मर्यादित आहेत. जगात सर्वात महागडे कॅमेरे सुद्धा हे थोड्याफार प्रमाणात मर्यादित आहेत. पण आपले जे डोळे आहेत ना, ते मेगापिक्सेस गुणवत्तेमध्ये प्रत्येक दृश्य टिपू शकणारे असतात. हे आपले डोळे असतात. कोणतीही प्रयोगशाळा चवी ह्या तपासू शकत नाही. कोणत्याही प्रयोगशाळा चवी तपासू शकत नाही. पण आपल्याला जी जीभ आहे दिलेली, ती कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवी ओळखू शकतात. सर्वात प्रगत सेन्सरही मर्यादित असतात. पण त्वचा अगदी हलकीशी संवेदनशील असते आणि आपल्याला हळूच कुणी जर चिमटा काढला तरी आपल्याला ती जाणवते बरं का. कोणतेही यंत्र
हे सर्व आवाज निर्माण करू शकत नाही, पण आपले कंठातून हजारो प्रकारचे फ्रिक्वेन्सीचे स्वर निर्माण होऊ शकतात. कोणतेही उपकरण सर्व आवाजांचे पूर्ण अर्थ लावून शकत नाही. कोणतेही उपकरण आपल्या सर्व आवाजाचे पूर्ण अर्थ लावू शकत नाहीत. पण कान प्रत्येक आवाज ओळखून त्याचा अर्थ हा समजून घेऊ शकतात. म्हणून ईश्वराने दिलेल्या या अमूल्य देणग्यांसाठी आपण त्यांचे आभार तर मानायला पाहिजे की नाही? आणि त्यांच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला कधीही अधिकार राहत नाही. आता एकावर एक फ्री म्हटलं होतं, तसंच ह्या लेखावर आता तुम्हाला एक छानसं उदाहरण सांगते, ओठाचं आणि दातांचं. त्यावरच एक कविता आहे, सुंदर कविता आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. तुझं हसणं तुझं हसणं एवढं साधं तरी एवढं जादुई, ते दिसलं की मनातला अंधार क्षणात उजळून जातं, ते तुझं हसणं. तुझ्या हसण्यात एक गोडीशी ओढ आहे. तुझ्या हसण्यात एक गोडीशी ओढ आहे. कधी खट्याळ चमक आहे, कधी लाजरी शांतता आहे, आणि कधीही न बोलताही हृदयाला स्पर्श करणारी भावना हे तुझ्या हसण्यात आहे. तू हसतेस तेव्हा जग थोडं हळवं होतं. तू हसतेस तेव्हा जग थोडं हळवं होतं, आणि माझं मन थोडंसं तुझ्याकडे झुकलं जातं. तुझं हसणं म्हणजे फक्त आनंद नाहीये. तुझं हसणं म्हणजे फक्त आनंद नाहीये, ते एक सुरक्षित ठिकाण आहे, जिथं माझं हृदय हे छानपैकी विसावू शकतं. असं तुझं हसणं आहे. तुझं हसणं माझ्या दिवसाची पहिली किरण आहे आणि रात्रीची शांत प्रार्थना आहे. तुझं हसणं. कशी वाटली कविता? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता आहे. मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता. आता हा भाग झाला तो आपल्या व्यक्तिमत्वाचा झाला पूर्ण. आता हा चिऊताईचा आहे, जरा ऐकून तर बघा, आवडेल तुम्हाला. दार उघड चिऊताई, दार उघड. दार उघड चिऊताई, चिऊताई अगं जरा दार उघड. दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आता बसशील बरं तू. दार असं लावून जगावरती कावून किती वेळ अशी डोळे मिटून आत बसशील बरं तू. आपलंच मन आपणच खात बसशील का तू. अगं वारा आत यायला हवा ना. वारा आत यायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा. वारा आत यायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा. दार उघड चिऊताई, दार उघड. दार उघड चिऊताई, दार उघड. अगं चिऊताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटेही असतात. फुलं जशी असतात तसे काटेही असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळीकडे असतात. कावळ्याचे डावपेच हे पक्के असतात. कावळ्यांचे डावपेच हे पक्के असतात. त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतात. त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतात. तरी सुद्धा तुला या जगात वावरायचं आहे ना ग. तरी तुला या जगात वावरायचं आहे ना ग. आपलं मन आपल्याला सावरायचं आहे ना ग. दार उघड ना ग चिऊताई, दार उघड. दार उघड चिऊताई, दार उघड. सगळं कसं होणार बरं आपल्याच मनासारखं. सगळं कसं होणार बाई आपल्याच मनासारखं. आपलं सुद्धा आपल्याला होतं असतं परक. सगळंच कसं होईल आपल्या मनासारखं. आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परक.
अगं मोर धुंद होऊन नाचतो म्हणून, मोर धुंद होऊन नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? आपण का सुन्न व्हायचं? दार उघड चिऊताई, अगं दार उघड. कोकिळा सुंदर गाते, कोकिळा सुंदर गाते म्हणून आपण का बरं खिन्न व्हायचं? कोकिळा सुंदर गाते म्हणून आपण का बरं खिन्न व्हायचं? तुलना करत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचं वेगळंपण असतं गं, प्रत्येकाचं वेगळंपण असतं गं. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत हे खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या मुलासाठी अगं दार उघड चिऊताई, दार उघड. चिऊताई, चिऊताई, दार उघड चिऊताई, दार उघड. अगं निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही गं. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच काही अडत नाही गं. आपलंच दार बंद म्हणून कुणाचंच काही अडत नाही गं. आपणच आपला मग का द्वेष करून घ्यायचा? आपणच आपला का द्वेष करून घ्यायचा? अगं आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. गं चिऊताई दार उघड, चिऊताई दार उघड गं, तुला काहीच कसं कळलं नाही? तुझं दार बंद होतं गं. अगं तुझं दार बंद होतं गं चिऊताई, दार उघड. डोळे असून अंध होतं, बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? अगं दार उघड चिऊताई, दार उघड. चिऊताई, चिऊताई, दार उघड. मंगेश पाडगावकरांची कविता आवडली म्हणून आज शेअर केली. आणि माझे हे लेख आणि कविता आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या लेखामध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.